तर मुलांनो, वर काही आकृत्या दाखवल्यात. व्यवहारात आपण या गोष्टी पाहतोच. ए या चित्रात एका कापडावर गहू पसरवून ठेवले आहेत. यासाठी किती कापड लागेल? बी मध्ये त्याच गव्हाची रास आहे. ते गहू किती आहेत? सी मध्ये एक वीट जमिनीवर उभी केली आहे. तिला उभे राहण्यासाठी किती जागा लागेल? डी मध्ये त्या भांड्यात किती दूध मावेल बरं? ई मध्ये आयताकृती कागदापासून वक्र भाग कसा तयार करायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण मापनातील कोणत्या संकल्पना उपयोगात आणतो? जरा विचार करा बरं. आपण काहींच्या बाबतीत क्षेत्रफळ, तर काहींच्या बाबतीत घनफळ, वक्र पृष्ठफळ, तळाचे क्षेत्रफळ इत्यादी यांचा विचार करतो. वरील आकृत्या आणि त्या संबंधित संकल्पना पुढील प्रमाणे येतील. आकृती ए, संकल्पना क्षेत्रफळ. आकृती बी, संकल्पना घनफळ. आकृती सी, संकल्पना तळाचे क्षेत्रफळ. आकृती डी, संकल्पना घनफळ. आकृती ई, संकल्पना वक्र पृष्ठफळ. इथे क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या द्विमितीय सपाट आकृतीने व्यापलेली जागा, एखाद्या बंदिस्त आकृतीच्या आतली जागा. तर घनफळ म्हणजे त्रिमितीय वस्तूने व्यापलेली जागा, म्हणजेच या आकृतीची सामावून घेण्याची क्षमता. क्षेत्रफळ साधारणपणे द्विमितीय आकृत्यांच्या संदर्भात वापरले जाते, तर घनफळ त्रिमितीय आकारासंदर्भात वापरले जाते. पृष्ठफळ ही संकल्पना एकापेक्षा जास्त पृष्ठ असलेल्या आकृत्यांच्या संदर्भात वापरली जाते. यात पृष्ठानुसार उभे पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ असे त्या त्या आकृतीच्या संदर्भात वापरले जाते. एकापेक्षा जास्त पृष्ठ असलेल्या आकृतीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे त्यातील सर्व पृष्ठांच्या पृष्ठफळांची बेरीज. आता हेच बघा, आपल्याला कागदापासून या आकाराचा डबा तयार करायचा असेल तर याचे 3 भाग किंवा 3 पृष्ठ लक्षात घेऊया. 1 व 3 हे वर्तुळाकार पृष्ठ आहे आणि 2 हे वक्राकार पृष्ठ आहे. या तिन्ही पृष्ठांच्या पृष्ठफळांची बेरीज केल्यास त्या आकृतीचे एकूण पृष्ठफळ मिळेल. म्हणजेच तेवढा कागद आपल्याला लागेल. समजलं? आता या कागदाच्या डब्यात चुरमुरे भरायचे झाल्यास किती चुरमुरे भरले जातील? हे कागदी डब्याचे आकारमान काढल्यास समजेल. म्हणजेच डब्याच्या आकाराचे घनफळ काढावे लागेल. एका खोलीला रंग द्यायचा आहे, त्याचा खर्च काढण्यासाठी खोलीच्या भिंतीचे पृष्ठफळ काढावे लागेल. त्या खोलीत किती धान्य मावेल हे शोधण्याकरता घनफळ काढावे लागेल. आता क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ या संकल्पना लक्षात आल्या ना? क्षेत्रफळ व घनफळाचा काही संबंध आहे का हे बघूया. तुम्ही सगळ्यांनी सीडी बघितली असेलच, बरोबर? आता बघा, या सीडीचा आकार वर्तुळाकार आहे. सीडीचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आर वर्ग. आता सीडीची जाडी म्हणजे इथे सीडीची उंची धरूया आपण. याप्रमाणे आता ह्यात एक एक सीडी टाकूया. पूर्ण भरण्यासाठी किती सीडी लागल्या? किती सीडी मावल्या? आता या सगळ्या सीडीची उंची म्हणजे जाडी एकत्र केल्यास आपल्याला वृत्तचितीची एकूण उंची समजणार आहे.
कळलं? इथे एकूण घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग गुणिले h पाय आर वर्ग म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता लंब वृत्तचितीचे घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर L गुणिले B गुणिले h. असेच इतरही घनाकृतीबाबत सांगता येते. म्हणून लक्षात ठेवूया, घनाकृतीचे घनफळ बरोबर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. आता खाली काही उदाहरणं दिली आहेत. त्यासाठी क्षेत्रफळ, पृष्ठफळ, उभे पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, तळाचे पृष्ठफळ, घनफळ यापैकी कोणती संकल्पना वापरावी लागेल ते सांगूया. 1. षटकोनी आकाराचा कागदाचा आकाशदिवा तयार करण्यासाठी किती कागद लागेल? पृष्ठफळ. 2. आईस्क्रीमच्या कोनामध्ये असलेले आईस्क्रीम. घनफळ. 3. पाण्याची झाकण असलेली टाकी बनवण्यासाठी लागणारा पत्रा. एकूण पृष्ठफळ. 4. वर्गात फरशी बसवायची आहे. किती फरशा लागतील बरं? तळाचे पृष्ठफळ. 5. तार वितळवून त्यापासून नाणी तयार करायची आहेत. किती नाणी होतील? घनफळ. 6. लोखंडी धातूचा गोळा वितळवून त्यापासून वृत्तचिती तयार करायची आहे. आधी घनफळ नंतर एकूण पृष्ठफळ. 7. घागरीत किती पाणी मावेल? घनफळ. 8. घागर बनवायला तांब्याचा पत्रा किती लागेल? पृष्ठफळ. आपण काय शिकलो? 1. क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ या संकल्पना. 2. एकूण पृष्ठफळ म्हणजे त्या घनाकृतीच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. 3. घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. घन इष्टिकाचिती वृत्तचिती बाबतीत. 4. दैनंदिन जीवनात या संकल्पनांचा उपयोग नेमका कसा करायचा याचा निर्णय घेणे. स्वाध्याय. 1. शंकूच्या घनफळाचे सूत्र तळाचे क्षेत्रफळ उंची ह्याचा उपयोग करून मांडता येते का ह्याचा प्रयत्न करा. 2. पुढील उदाहरणात कोणत्या घनाकृतीचे कोणते मापन कराल ते लिहा. A. मिठाईचा खोका तयार करण्यासाठी किती पुठ्ठा लागेल? B. विदूषकाची टोपी बनवण्यासाठी किती कापड लागेल? C. धातूचा ठोकळा वितळवून त्यापासून एक तार तयार केली तर तारेची लांबी किती असेल?